हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण पाहणार आहोत पांढरा खुर्मा कसा करायचा। हा जो खुर्मा आहे तो जास्त करून गावच्या आठवडी बाजारामध्ये किंवा यात्रेमध्ये खूप आवडीने लोक खरेदी करत असतात। अतिशय चविष्ट असा हा खुर्मा लागतो। बऱ्याचशा जणींनी हा खुर्मा खाल्लेला देखील असेल। तर ही साधी सोपी अशी रेसिपी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। अगदी परफेक्ट असं प्रमाणासह परफेक्ट अशी कृती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। चला तर मग सुरू करूयात। खुर्मा करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी घेत आहे 2 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा। कोणताही गोडाचा पदार्थ म्हटलं की अगदी थोडंसं मीठ टाकलं तर त्याची जी चव आहे ती आणखीन जास्त वाढते। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल। हे जे तेल आहे ती मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे। आता सुरुवातीला याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल ओतून घेतलेलं आहे। हे तेल आपल्याला संपूर्ण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही दोन्ही हातांचा देखील वापर करू शकता आणि व्यवस्थितपणे हे चोळून घ्यायचंय। तर याचं जे योग्य प्रमाण आहे ते कसं ठरवायचं, तर इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी अर्धी पळी तेल ओतलेलं होतं। इथं मला हा जो मैदा आहे तो छान बाइंडिंग झालेला आहे असं वाटत नाहीये, तर त्याच्यामुळे मी आणखीन अर्धी पळी तेल ओतून घेते। हे अर्धी पळी तेल देखील व्यवस्थित असं लावून घेते आणि ज्या वेळेस आता आपण याची अशा पद्धतीनं मूठ तयार करू त्यावेळेस याचा मुटका तयार होतोय, म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं खुर्मा करण्यासाठी तयार झालेलं आहे किंवा तेलाचं प्रमाण जे आहे ते अगदी योग्य अशा प्रमाणात पडलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी। पाणी सुद्धा खूप जास्त एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून आपण पाणी वापरणार आहोत आणि याचा आपल्याला एक गोळा मळून घ्यायचा आहे। खुर्मा करण्यासाठी लागणारं हे जे पीठ आहे ते आपल्याला खूप जास्त मळून घ्यायचं नाहीये, तर हलक्या हाताने ते असं एकत्रित करून घ्यायचं आहे। जर आपण व्यवस्थित असं ते मऊ करून घेतलं तर याच्या आतमध्ये छान अशा लेयर्स पडत नाहीत, तर त्याच्यामुळे हलक्या हाताने हे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। खुर्म्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते इथं माझं मळून तयार झालेलं आहे। हवं असेल तर तुम्ही साधारण एक 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी 10 मिनिटात देखील तुम्ही हे करायला घेऊ शकता। जे पीठ मळलेलं होतं त्याच्यातला मी एक उंडा काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा लाटून घेऊयात। ज्या पद्धतीनं आपण चपाती करतो अगदी सेम तशाच पद्धतीनं सुरुवातीला याची मी छोटी चपाती लाटून घेत आहे आणि ती चपाती लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावणार आहोत आणि त्याची घडी घालून घ्यायची अगदी सेम तशाच पद्धतीनं जशा पद्धतीनं आपण चपाती करताना करतो। तर आता ही झाली पहिली वेळ, तर सेम हीच प्रोसेस आपल्याला सलग 3 ते 4 वेळा फॉलो करायची आहे। इथं मी 3 वेळा ही प्रोसेस करत आहे। अशा पद्धतीनं याला तेल लावल्यामुळे याच्या आतमध्ये छान अशा लेयर्स पडतात आणि आपला खुर्मा छान खुसखुशीत असा होतो। आता तिसऱ्या वेळेस चपाती लाटून त्याच्या आतमध्ये तेल लावून झालेलं आहे। आता आपण हे लाटून घ्यायचं आहे। खुर्म्याची चपाती लाटत असताना खूप जास्त आपल्याला पातळ ठेवायची नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जेणेकरून आपला खुर्मा देखील जाड असा होतो। इथे ही चपाती लाटून झालेली आहे आणि खुर्मा आपला एकसारखा यावा आकारासाठी याच्यासाठी याचा मी एक चौकोनी भाग तयार करून घेत आहे। एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा।
सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि अशामध्ये घरामध्ये बराचसा वेगवेगळा स्वयंपाक तयार होत असतो, तळणीचे पदार्थ तयार होत असतात। तर अशा वेळेस इथे मी वापरत आहे हा खुर्मा काढण्यासाठी ऑडीचा युनिरॅप हा पेपर फॉईल, जेणेकरून हा पेपर जो आहे तो मी एकदा वापरल्यानंतर लगेच फेकून देत नाही, तर याचा रियूज करते, दुसऱ्या कामामध्ये सुद्धा याचा वापर करते। खूप फायदेशीर असा हा पेपर आहे। तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता। कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथं तुम्ही तेलाचं टेम्परेचर बघू शकता। अगदी हलकं फुलकं असं हे गरम झालेलं आहे। खूप जास्त कडक गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर आपला जो खुर्मा आहे तो वरच्या बाजूने तळला जातो आणि आतनं मात्र तो मैदा जो आहे तो कच्चा राहतो, तसाच राहतो। मग आपला खुर्मा अगदी सेम तसा होत नाही जसा बाहेरचा होतो किंवा बाजारातला होतो। तर त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी ठेवायचं आहे आणि कमी टेम्परेचरवरती सुद्धा गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला मीडियम टू लो अशाच पद्धतीचा ठेवायचा आहे। ज्या पद्धतीनं आपण बालुशाही तळतो त्याच पद्धतीनं आपण हा खुर्मा देखील तळून घेणार आहोत। हा जो खुर्मा आहे तो या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला याला चमचा लावायचा नाहीये किंवा झाऱ्या लावायचा नाहीये। हा जो खुर्मा आहे तो तळल्यानंतर हळूहळू वरती येतो, मग नंतर आपण याची बाजू पलटी करायची आहे। हा तळण्यासाठी किंवा एक बॅच तळण्यासाठी साधारण 8 ते 9 मिनिट एवढा वेळ लागतो, एकदम लो फ्लेमवरती। साधारण 8 ते 9 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या खुर्म्याचा वरच्या बाजूनं रंग देखील बदललेला नाहीये, म्हणजे छान पांढरा शुभ्र असाच राहिलेला आहे। तरी देखील आतनं हा व्यवस्थित असा तळला गेलेला आहे। याच्या ज्या लेयर्स आहेत त्या इथं तुम्ही बघू शकता, नंतर तर मी तुम्हाला कट करून दाखवेनच। तर आता ही पहिली बॅच तेलातून काढून घेते आणि तेलामध्ये सेम अशाच पद्धतीनं दुसरी बॅच देखील तळून घेऊयात। आता आपल्याला पाक तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी जेवढं आपण पीठ घेतलेलं होतं किंवा मैदा घेतलेला होता तेवढीच आपल्याला साखर देखील घ्यायची आहे। तर 2 कप साखर घेतलेली आहे। याच्यामध्ये साधारण ही साखर पूर्णपणे बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता गॅसचा फ्लेम मोठा केला तरीही चालतो। आपल्याला याचा जो पाक आहे तो थोडासा पुढे जाऊ द्यायचा आहे, म्हणजे रेग्युलरपणे इतर गोड पदार्थांसाठी आपण 1 तारी पाक तयार करतो, पण याच्यासाठी लागणारा जो पाक आहे तो 1 तारीच्या पुढे गेलेलाच आपल्याला लागतो। इथे तुम्ही बघू शकता छान घट्टसर असा आपला हा पाक तयार झालेला आहे। इथं साधारण 3 याच्या तारा तयार होत आहेत, म्हणजे आपला पाक चांगल्या पद्धतीनं तयार होतोय। आणखीन साधारण 2 ते 3 मिनिट अशाच पद्धतीनं मी हा उकळवून घेणार आहे, शिजवून घेणार आहे। तर चांगला बऱ्यापैकी घट्टसर असा झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेला खुर्मा आहे तो टाकून घेऊयात आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला चालूच ठेवायचा आहे। व्यवस्थित हलक्या हातानं हे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। तळून घेतलेला खुर्मा टाकून घेतल्यानंतर साधारण 2 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर आपण गॅस बंद करणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर थंड करत असताना देखील हे आपल्याला असंच सोडून द्यायचं नाही आहे, तर कंटिन्युअसली ह्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून हा जो खुर्मा आहे तो एकमेकांना चिटकून बसत नाही आणि आपला खुर्मा तुटत नाही। तयार झालेली ही जी साखर आहे ती आपल्या खुर्म्याच्या वरती सगळीकडून एकसारखी लागते। तर इथं तुम्ही बघू शकता आता छान मोकळा सळसळीत असा झालेला आहे। आता याला मी असंच रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करून घेते। तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपला जो खुर्मा आहे तो तयार झालेला आहे। खूपच छान आणि अगदी सेम तसाच तयार झालेला आहे ज्या पद्धतीचा बाजारामध्ये विकत मिळतो। हा तुम्हाला आतनं एक तोडून देखील दाखवते, तर मस्त अशा याला लेयर्स आलेल्या आहेत। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।